मी कोण, मला कुठं जायचंय, मी कुठून आलोय, हा विचार इथं आल्यानंतर मनुष्याने पहिला करावा. पण तो कधी करावा? अमुक वेळी करावा का? सकाळी उठल्याबरोबर, दुपारच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी नाही. क्षण क्षणाहाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला या जीवानी हाच विचार करावा. म्हणून तुकोबरायांनी चकार वापरला. हाची, क्षणोक्षणी हा असं म्हणता आलं असतं महाराजांना. पण महाराज म्हणले नाही, हा विचार सोडून दुसरं काहीच करू नका. कारण हा विचार तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थी पथप्रदर्शन, उत्तम जीवनाला मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुंदर विचार सांगितला. क्षणक्षणा हाची करावा विचार. कशा करता? त्यांनी काय होणार आहे? तरावया पार भव सिंधू. ही भवरूपी, ही भवनदी आहे, हा संसार आहे. आणि हा संसार रूपी सागर पार करण्याकरता आम्हाला एक विचार करावा लागेल, महाराजांचं म्हणणं आहे. आणि तो विचार कधी? क्षणक्षणाची, प्रत्येक क्षणाला असा विचार करायचा. हा भवसागर म्हणजे नेमकं काय आहे? त्या भवसागरातून पार करणारा भगवंत आहे आणि सद्गुरू आहेत. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. मी तुम्हाला या मृत्यूरूपी सागरातून बाहेर पाडणारे किंवा पार करून नेणारे असं जगद्गुरु भगवान गोपालकृष्ण सांगतात. संत आम्हाला या सगळ्यात सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. भगवंताशिवाय किंवा सद्गुरूंशिवाय आम्हाला तारणारं कुणी नाही. त्यामुळे या सगळ्या भवसागरातनं पार व्हायचं असेल तर प्रत्येक क्षणाला आमच्याकडून विचार व्हावा. काय विचार झाला पाहिजे? जन्माला आलेलो हे शरीर, या मृत्यू लोकामध्ये आम्हाला प्राप्त झालेला हा नरदेह एक दिवस जाणार आहे. हे एकदा मनात पक्क बसलं ना, का मग मिळालेलं आयुष्य लिमिटेड आहे, सीमित आहे, थोडंसंच आहे. कधी काय घडेल माहिती नाही, थोड्या वेळानंतर काय घडेल माहिती नाही. माहिती आहे का आपल्या सगळ्यांना? आता काही वेळानंतर नक्की काय घडणार आहे आम्ही भविष्य नाही जाणू शकत. बघा ना, माणूस स्वतःच्या सुरक्षेचा फार विचार करतो मंडळी. आम्ही छान सुरक्षित राहिलो पाहिजे. दोन गोष्टींचा हव्यास कायम असतो. सुख माणसाला हवंय पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट माणूस मृत्यूला घाबरतो. मरण नको, मृत्यू नको. पण जे जगातलं अटळ असलेलं सत्य आहे तेच आम्हाला नको आहे असं म्हणून चालणार नाही. मृत्यू नको असं म्हणणारी माणसं म्हणजे आम्ही सगळेच जीव मृत्यूला खूप घाबरतो. म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे महाराज म्हणाले, लावी मना पिसे गोविंदाचे. भगवंत स्वतः चिरंतन आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे. मग अविनाशी असलेल्या भगवंतासारखं तो आम्हाला बनवून टाकणार आहे. मग आम्ही मृत्यू भयापासून पण लांब राहू आणि खऱ्या अर्थी अमरत्व प्रदान आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे इथं आलेला जीव प्रत्येक वेळी मरणाला घाबरतो. कुठल्या क्षणी काय घडेल आम्हाला माहिती नाही. माणूस स्वतःला खूप जपतो. म्हणून टू व्हीलरवर प्रवास करणारी मंडळी म्हणतात, नको बाबा ॲक्सिडेंट होईल, आपलं फोर व्हीलरमधनं जाऊया. फोर व्हीलरमध्ये काही ॲक्सिडेंट होत नाहीत का? होतात. मी नकारात्मक बोलते असं समजू नका. फोर व्हीलर मध्ये सुद्धा अपघात होतोय. मग म्हणाले नको आजचा प्रवास आपण ट्रेनने करूया, ट्रेनचाही अपघात होतोय. म्हणाले नको विमानाने प्रवास करू, आता विमानाचाही बघितलं आपण. नाही, काहीच सांगता येत नाही, कशाचाच भरोसा नाही. बरं म्हणले कुठंच नको जायला, सगळीकडे बाहेर पडलं की भीती, आपल्या घरातच बसूया. झाला भूकंप, भूकंप नाही झाला, घरात बसूया, काहीच नको. साधं ठेच लागून सुद्धा माणूस जातो. ज्याची वेळ आली त्याला जावंच लागतं, निमित्त कुठलंही कारण ठरतं. मग एवढं सगळं माहिती असून सुद्धा आपल्याला असं वाटतंय का की हे सगळं आपल्या ताब्यात आहे, आपल्या कंट्रोलमध्ये नाही. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. यद्भयात वाती वातोयम सूर्यस्तपदी यद्भयात. ज्याच्या भयानी वारा वाहतो, ज्याच्या भयानी सूर्य आम्हाला प्रकाश देतो, तापतो, असा सगळ्या जगाचा मालक चालक असलेला परमात्मा तुझी या सत्तेने वेदांचे बोलणे. वेद सुद्धा ज्याच्या सत्तेने बोलतात. जे वेद सुद्धा ज्याचं गुणगान गाताना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे न इति न इति
माहिती? असा वेदांना प्रश्न पडला, देव असा आहे, देव तसा आहे, नाही असा नाही तसा नाही, मग नेमका कसा आहे हा वेदांनाही प्रश्न पडावा. असा तो सर्व सत्ताधीश असलेला भगवंत, तो जर आम्हाला प्राप्त करायचा असेल तर तुकोबराय म्हणतात, आम्हाला देहाची नश्वरता कळाली पाहिजे, देव जवळचा वाटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जन्माला आलेला जीव 3 पटांमध्ये जीवन जगतोय. बालस्तावत क्रीडासक्त, चरपट पंजरीमध्ये आचार्य म्हणाले, तरुणीस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत चिंतामग्न, परे ब्रह्मणी कोपी न लग्न. बालपण कशात गेलं? खेळण्यात निघून गेलं, नाही कळलं, निरागस अवस्था आहे, फार विचार नाही मंडळी करत. तरुणपण ज्या वयामध्ये रग आहे, ज्या वयामध्ये काहीतरी करण्याची ताकद आहे, ते वय असंच मजा मस्ती करण्यामध्ये निघून गेलं, विषयांच्या आहारी जाण्यामध्ये निघून गेलं, व्यसनांच्या आहारी निघून गेलं. तरुणीस्तावत तरुण रक्त, वृद्धस्तावत चिंतामग्न, आणि म्हातारपण गेलं चिंतेमध्ये. परवा एक आजोबा भेटले, म्हणलं कसं काय चाललंय, बरं आहे का? आता संसारी माणूस एकमेकांना पहिला प्रश्न हाच विचारतो. तुम्ही काय विचारता? खूप दिवसांनी माणसं भेटली की आपण काय म्हणतो? बरं आहे. पुढचा माणूस उत्तर देतं बरंच म्हणायचं. जणू काही सगळ्या जगाचं टेन्शन आपल्यालाच आहे, बरंच म्हणायचं. आणि असं जर पुढच्या माणसाने चेहरा केला की विचारणाऱ्याला फार बरं वाटतं, म्हणजे आपलंच बिघडलंय असं नाही. संसारी माणसं अशीच असतात बरं का, एकमेकांना चाचपण्याचं काम करतात संसारी माणसं. त्यामुळे काय विचार करायचा? आम्हाला इथून जायचंय. बालपण खेळण्यामध्ये जाते, तरुणपण विषयांच्या धुंदीमध्ये जाते, म्हातारपण चिंता करण्यामध्ये जाते. त्या आजोबांना मी विचारलं, बाबा कसली चिंता लागली आहे तुम्हाला? निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता. निर्जीव माणसाला चिता जाळते, पण सजीव माणसाला चिंता. म्हणून चिंता नाही करायची, विचार करायचा. चिंता नाही करायची, चिंतन करायचं. कारण चिंता चितेकडे घेऊन जाईल आणि चिंतन चैतन्याकडे घेऊन जाईल. विठ्ठल मग असं चिंतन व्हावं. त्यांना विचारलं, मला काही चेहरा त्यांचा बघवलं नाही. म्हटलं बाबा काय झालंय सांगा ना, एवढं आयुष्य उत्तम तुम्ही जगलात, 7 पिढ्या बसून खातील एवढं तुम्ही कमावलंय, इतकं सगळं छान असताना सुद्धा तुमचा चेहरा का बरं सतत चिंताग्रस्त आहे? ते म्हणले, बाई गं तुझं खरं आहे, 7 पिढ्या बसून खातील एवढं मी कमावलंय, पण 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली आहे मला. मनुष्य कुठल्याही गोष्टीची चिंता करतो आणि संसारामध्ये स्वतःला अधिकाधिक अडकवून ठेवतो, अधिकाधिक बंधनात फसवतो, अधिकाधिक. मग ही अडकणूक किंवा हे अडकणं आमचं बाहेर पडावं, हे गुंतणं संपावं आणि मग भगवंत आम्हाला प्रिय वाटावा, याकरता देहाची नश्वरता समजावून घ्यावी लागेल. हा देह संपणारे, जन्माला आलेला प्रत्येक जीव इथून जायचाय. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे. देह जाईल, ही सगळी प्रमाण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. भगवंत येणार आहे. भगवंताची कृपा आमच्यावर झाली ना की आम्हाला या देहाचं जाणं सुद्धा मान्य होतं, कारण त्याच्या इतकं आम्हाला जवळ काही वाटत नाही. म्हणून हा देह एक दिवस संपणारे. यद दहते नित्यम तद देहम, ही देहाची व्याख्या आहे. शीर्यते यद शरीरम, जे सतत झिजतंय त्याला म्हटलंय देह, त्याला म्हटलंय शरीर. काहीच नाही काम केलं तरी सुद्धा ते झिजणारच आहे. नाहीच आयुष्यभर वाकलो तरी 70 नंतर निसर्ग आम्हाला वाकवणारच आहे. येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही न्यायचं नाही. मग कशाचा हव्यास? पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा. काय जीवनाची नश्वरता आहे, काय सत्य आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव इथून जाण्याकरता जर आलाय ना, आपल्याकडे लग्न समारंभामध्ये बस्ता बांधण्याची पद्धत आहे का? इथे आहे की नाही? दुकानामध्ये आम्ही जातो, नवनवीन कपडे खरेदी करतो, नवरा नवरीसाठी लाखो रुपयांची खरेदी केली जाते. ज्यांना त्यातलं काही कळत नाही त्यांचा मान जपण्याकरता त्यांनाही न्यावं लागतं दुकानात. भरपूर गर्दी आणि भरपूर खरेदी झाल्यानंतर तो दुकानदार ती सगळी वस्त्र एका कपड्यामध्ये आम्हाला बांधून देतात आणि ते वस्त्र पांढऱ्या रंगाचं असतं.
आमची परंपरा आम्हाला सांगते, लाख कमाओ हिरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. त्याला खिसा असतो का? जाताना जे पांढरच वस्त्र अंगावर घ्यायचंय त्याला खिसा आहे? कधी कुठे पाहिलाय? काहीच नाही नेता येत. मग कशाचा अभ्यास? महाराज म्हणतात हा देह जाणार आहे. पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा, कपड्यासाठी करशी नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा, 100 रागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. कुणी विणलं हे सगळं वस्त्र? बघा, त्या भगवंताचं नाव सांगतात. हे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकरांचे शब्द आहेत आणि बाबूजींचे स्वर आहेत. या वस्त्रात विणतो कोण, एक सारखे नसती दोन. जुळे जरी असले तरी फरक असतो, जुळी भावंड असली तरी फरक आहे. हजारो लाखो चेहरे या जगात भगवंतांनी निर्माण केले, एक चेहरा दुसऱ्या चेहऱ्यासारखा नाहीये, फरक आहे. म्हणून म्हटलं जुळी जरी असली भावंड तरी फरक आहे. मग काय इंजिनियर आहे, केवढा मोठा इंजिनियर आहे तो. या वस्त्रात विणतो कोण, एक सारखे नसती दोन. कुणान कळले त्रिखंडात या हात विण कर्याचे, एक धागा सुखाचा, 100 रागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा. विठ्ठल विठ्ठल इथं आल्यानंतर सुखाचा एक धागा मिळेल, 100 धागे सगळे दुःखाचे आहेत. तुम्ही सुखाची अपेक्षा करण्याकरता सुखाचं नाणं उचलायला गेला तर त्याच्यामागे दुःखाचा काटा आपोआप आहे. त्यामुळे इथे सुखाची अपेक्षा करणं म्हणजे मामासाहेब दांडेकर म्हणायचे, मिरच्यांच्या बाजारात जायचं आणि म्हणायचं जरा खव्याचे पेढे देता का हो किलोभर. आता मिरच्यांच्या बाजारात तुम्ही आलात म्हटल्यानंतर तिथे ठसकाच लागणार आणि तिथे डोळ्यात पाणीच येणार, आहे की नाही. तसा संसार हा दुःखमय आहे आणि तिथे सुखाची अपेक्षा करणं हे हास्यास्पद आहे. आणि असं आमचं हास्य होऊ नये ही महाराजांना काळजी लागली, म्हणून देहाची नश्वरता महाराज सांगतात. दुसरं चरण, नासिवंत देहा जाणाऱ्या नासिवंत देहा
एकदा या मंडळींसाठी टाळ्या वाजवा जोरदार. वा. ती आहेत म्हणून कीर्तन आहे नाही का. लावणी श्रुती मृदंग टाळ घोष हे सगळं असेल तर कीर्तनाचा आनंद आहे. आणि मग समाधीचे सुख सांडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. देवाला आवडेल अशी कथा आपल्याकडून घडावी ही त्याची इच्छा असते. म्हणून तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान समाधी लावून उभा असे. देव कीर्तनात नाचतो येतो डोलतो तसा देव कीर्तनात समाधी लावून उभा असतो. हे संतांचं म्हणणं आहे. म्हणून कीर्तनात श्रद्धेने बसावं बरं का. हा आता ती बया येते कीर्तनात येते की लोक आम्हाला भेटतात ताई युट्यूबवरचं कीर्तन रोज ऐकतो. तुमचं कीर्तन ऐकल्याशिवाय झोप लागत नाही. मला बरेच दिवस महाराज कळे ना ही कमेंट मी पॉझिटिव्ह घेऊ की निगेटिव्ह घेऊ नक्की. कारण नामदेवांच्या कीर्तनात देव नाचत होता लोक डोलत होते. अहो इतका आनंद होय अंग हरिरूप या पदाला नेणारं हे कीर्तन आहे. म्हणून परिवाराला धन्यवाद का द्यायचे. दुसरा कार्यक्रम अनेक मंडळी करतात पण इथे नामासमोर आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ भजन पूजन नामस्मरण अर्चन घडावं ही या परिवाराची धारणा आहे. आणि पहिलं पुण्यस्मरण तेवढ्यावर न थांबता दुसरं पुण्यस्मरण करावं आणि कायम भजन कीर्तनामध्ये आपण राहावं. पुढच्या पिढ्यांना हा वारसा आपल्याकडून सुपूर्त केला जावा. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. बरे काकांच्या बद्दल मगाशी दादा बोलून गेले की दान सडळ हस्तानी करावं. इथे आल्यानंतर मी या जगाचं काहीतरी देणं लागतो. जगाचा तो भार आपल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटू द्या हो. अहो समाज बांधवांचं देश बांधवांचं या राष्ट्राचं या मातीचं मी काहीतरी देणं लागतो हा विचारच आम्ही करत नाही. क्षण क्षणाहाची करावा विचार हे सगळं संपणार आहे ना. तर मग अशा हाताने द्यावं की घेणाऱ्यांनी घेत जावं देणाऱ्यांनी देत जावं. आणि घेणाऱ्यांनी घेता घेता देणाऱ्याचे म्हणजे कापून घ्यायचे का इथून नाही ती देण्याची वृत्ती घ्यावी. आणि सुभाषितकार म्हणले शतेषु जायते शूरहा सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु आणि दाता भवती मानवा. सध्या समाजामध्ये दात्यांची मानवा म्हणजे दुष्काळ आहे. देणं नाही सगळं जमवायचं असतं आम्हाला. पहिला पै गाठी मारून सगळा पैसा आम्ही सेव्हिंगला जातो. उष्ट्या हाताने जुनी माणसं म्हणायची कावळा सुद्धा कधी हाकलला जात नाही. इतका फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या प्रपंचापुरता आम्ही विचार करतो. मी आणि माझं 4 भिंतींच्या आतलं विश्व आहे ते फक्त माझं माझा मुलगा माझं घर माझी बायको माझा परिवार हे सगळं. आणि मग वयाच्या 60 नंतर राग येऊ देऊ नका थोडंसं स्पष्ट बोलते. वयाच्या 60 नंतर 70 नंतर जेव्हा आपल्याच माणसांनी दिलेलं नाकारले पण आपल्या वाट्याला येतं तेव्हा आपल्याला कळतं देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा त्याच्याशिवाय कुणीच नाही. हे सगळं खोटं आहे ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर हाडाची काढ केली. जीवाचं सगळंच तुम्हाला माहिती आहे माझं रक्ताचं एवढं सगळं करून 16-17 वर्षाचा मुलगा आपल्याच पित्याला म्हणतो तुम्ही आमच्यासाठी केलं काय. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय जगाचे बाप आहेत आई आहेत. पांडुरंग परमात्मा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. म्हणून एक पिता पितृत्व भावनेतून मागे आपल्या परंपरा म्हणून आपल्या पिढीसाठी येणाऱ्या पिढीला काय देऊन जातो हे दातृत्वाचं किंवा हे अत्यंत सुंदर असं संस्कारांचं लेणं या पाटील कुटुंबियांसाठी काका ठेवून गेलेत. लोक आज समाजामध्ये अशी काही करंटी मंडळी आहेत की ती म्हणतात बापांचं पुण्यस्मरण केलंच पाहिजे का. श्राद्ध करावंच लागतं का ताई कुठं काय बिघडतंय. अरे बिघडणार कुणाचं काही नाही बिघडेल ते तुझं बिघडेल. त्यामुळे श्रद्धेने आमच्या परंपरा आमची शास्त्र आम्हाला सांभाळावी लागतील. आणि संस्कारापैकी असलेला हा एक संस्कार. बरं आता हे द्वितीय पुण्यस्मरण वडिलांचं स्मरण कायम राहावं. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश. त्यामुळे अशा पिढ्यांना अनंत काळपर्यंत आयुष्य लाभावं असं महाराजांचं पण म्हणणं आहे की नाही. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा. काय दिव्य मागणं मागितलंय. हे सगळं करण्यामागे एक जाणीव संतांची पक्की होती की हा देह संपणार आहे. इथं शाश्वत काहीच नाही. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधान शब्द वापरला महाराजांनी. आणि तुम्हाला मला सावध केलं म्हणजे नक्की आहे की आम्ही बेसावध आहोत. निर्वाण दीपे किमुतैल दानम चोरे गते वा किमु सावधानम वयोगते किं वनिता विलासहा पयोगते किं खलु सेतु बंधहा. थोडक्यात सांगते दिवा
विझून गेल्यानंतर उपयोग नाही. दिवा विझण्यापूर्वी दिवा विझू नये याची काळजी घेणं म्हणजे सावध असणं. विठ्ठल सुभाषितकार म्हणाले, निर्वाण दीपे किमुतैल दानम. दीप विझून गेल्यानंतर तेल घालून उपयोग काय? दिवा विझण्याआधी तेल वेळच्या वेळी घातलं गेलं पाहिजे. चोरे गते वा किमु सावधानम. चोरी झाल्यानंतर सावधपणा, उपयोग काय? चोरी होण्यापूर्वी सावध असणं फार गरजेचं आहे. म्हणून संतांनी आम्हाला वेळोवेळी सावध केलं. सावधान सावधान, देशकाल वर्तमान अवघेची अव्यवधान. परिस्थिती इतकी भीषण होती 16व्या शतकातली, ज्यावेळी तुकोबराय होते, ज्यावेळी समर्थ रामदास स्वामी होते. नाथांचा काळ. यवनी आक्रमण, परकीय आक्रमण, आसमानी आणि सुलतानी संकटांनी ही माती, या मातीचे हाल केले लोकांनी, इथल्या लोकांचे हाल केले. परकीय आक्रमण झाली. आमच्याच घरातल्या बाया बापड्यांना आमच्या डोळ्यासमोर ओढलं जात होतं आणि अब्रू लुटताना पाहण्यापलीकडे लोकांचा नाईलाज होता. इतकी भीषण भयानक परिस्थिती महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण झालेली असताना तुकोबराय आम्हाला सावधतेचा इशारा देतात. भक्तीचा आणि शक्तीचा सुरेख संगम या महाराष्ट्रामध्ये होतो. म्हणून आमचा प्रत्येक वारकरी हा धारकरी सुद्धा असतो. हातामध्ये टाळ असतो. वेळ आलीच तर भजनही होईल आणि मग वारकरी असं म्हणून आम्ही शस्त्रही हातामध्ये घेऊ शकू. त्यामुळे सावधतेचा इशारा आहे. मग सावध कुठल्या कुठल्या बाबतीत व्हायचं? धर्माच्या बाबतीत आम्ही सावध असावं. आमच्या देश संरक्षणाच्या बाबतीत सावध असावं. देवळातला देवच ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिला असे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक तुकोबरायांच्याकडून दीक्षा घेतात धर्माची, शक्तीची, भक्तीची. आणि मग तुकोबराय सांगतात, ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हे सावधपण तुमच्या माझ्या रक्तात आलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. पण काय होतं, एखादा आमच्या घरातलं मनुष्य किंवा आमच्या परिवारातलं मनुष्य निघून गेलं की त्याला आम्ही सोडवण्याकरता कुठे जातो? शेवटचा निरोप द्यायला आपण घाटावर जातो, स्मशानात जातो. धर्मराजानी यक्ष प्रकरणामध्ये त्या यक्षराजानी धर्माला महाभारतामध्ये प्रश्न विचारला की अहन्य हनी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यम तत्परम. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे धर्मा? आणि युधिष्ठिराने उत्तर दिलं, म्हणाले, महाराज, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य एकच आहे की माणसाला माहिती आहे की आपल्याला एक दिवस इथून निघून जायचंय, तरी सुद्धा मनुष्य मृत्यूला घाबरतो. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. अजून सांगू का? तर मला सांगतात की एखाद्या जीवाला किंवा एखाद्या मनुष्याला गेल्यानंतर त्याला निरोप देण्याकरता सगळा आप्तेष्ट नातेवाईक परिवार तिकडे जातात. यम मंदिरम, ते यमाचं मंदिर आहे, घाटावर जातो आपण. तिथे गेल्यानंतर पूर्णपणे अग्निसंस्कार झाला आणि माघारी येणारं माणूस अशा काही रुबाबात येतं की जणू काही आपला आणि या जागेचा काही संबंधच नाही. आम्ही अशा ॲटिट्यूडमध्ये माघारी फिरतो की आम्हाला जणू काही इकडे फिरकायचंच नाही. हे जे इतर माणसांचं वाटणं आहे ना, ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल त्यामुळे या गोष्टीची सतत जाणीव ठेवावी. बरं, आता देहाची नश्वरता कळली, विचार नेमका करायचे हेही तुकोबरायांनी आम्हाला सांगून ठेवलं. अन्य विचारांमध्ये आयुष्याचं नुकसान करण्यापेक्षा जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे, असा सुंदर विचार करावा की जो विचार आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाईल.